काय होत आहे? स्वयंपाक झाला का ग? टाकली डाळ शिज. अगं ते लोक आता डबे घ्यायला येतील. मग तुम्ही काय करता का? मीच एकटी करत असती. बाहेरचे काम कोण करल? बाहेरचं मग झालं म्हणजे झालं का? घरातलं सगळं मांडता येत नाही काय तुला? सकाळपासून मी पहाटपासून 4 वाजेपासून उठलेली. सकाळचं सगळं पहाटे 4 वाजता का? अंथरूण वगैरे सगळं तुम्ही तसं सोडून निघून गेला त्या. अरे बाई, आता तुमच्या अंथरुण मी उचलायचे का? अहो आमचे नाही, तुमचे मी सगळं उचललं, तुमच्या पोरांचं उचललं सगळ्यांचं, आणि सगळे झाडू बिडू मारलं, सगळं अंगणात झाडू मारला, आणि तुम्ही फक्त बाहेरचं काम करता. बाहेरचं काम करता? अगं स्वयंपाक सकाळचा मी करून गेली होती. मी तुला संध्याकाळचं सांगू लागले. आता सकाळचं नको सांगू तुम्हाला काय काय नाही. मग सकाळचं ते कामामध्ये मोजायचंच नाही का? कशाला मोजायचं? तू खाल्लेलं मोजतीक काय? किती पोळ्या खाल्ल्या ते? मी नाही रे का, मी तुमच्या सारखं नाही माझं एवढं मोजून मापून. तुमचंच नाही राहतं कोणाच्या ताटात किती वाढलं, कोणाचं माझ्या नवऱ्याने किती खाल्लं, नीच्या नवऱ्याने किती खाल्लं. एवढा मेकअप, एवढा वन साइड पदर, एवढा चांगल्या साड्या तुला घालून जायचं कुठं राहतं ते सांग बरं मला. तुम्हाला काय करायचंय? तुम्ही मला असं विचारत नका जाऊ. मला नाही आवडत असं जास्त चौकशा केलेलं. चौकशी केलेली नाही आवडत म्हणजे तू लोकांची काय तुला चौकशी नाही करायचा? मग ते मोठे झालं का? मी तुम्हाला सांगायलाच पाहिजे का? ते बघा तिथं काम करत आहे, किती धूळ उठली तिकडं. त्या धुळीचं मी काय बघू आता? मी कधी मातीतलं काम करायला जाऊ काय? हे बाई, मी असलं काही काम करत नसते. माझे हातपाय उलट असतात. माझ्या बापाची तर मी कधी शेतामध्ये उभं राहिली नाही. म्हणजे माझी इथं पाय उलट चालले असं तुमच्या इथं आणलेलंच नव्हतं पाहिजे. काय होतं? 2 टाइम खायला मावतर होतं म्हणून तुझ्या बापाने गंज माझ्या बापाकडे 2 टायमाला तिची नीट देत होतं, तुमच्याकडे तर तेवढे नाही. ते दिसतं तुझ्या ह्याच्यावरून, खाण्यावरून, राहण्यावरून. तुझ्या बापाची तर काय होतं, तुला इथं काय भेटत? हा मग बघा मग तुम्ही किती पुरणपोळी करून खा, हे करून खा, मस्त तब्येत सुधरून टाकली बाईने. मला की ना बारीक हे असे मुक्या मागाचे ना. तुम्ही काही खाल्लं ना, पण रोज सोनं जरी उघडून खाल्लं तुमच्या अंगी लागत नसतं. आणि आम्ही नुसतं पाणी जरी पिलं ना तर आमच्या अंगाला लागतं, कारण आमची मन चांगली. तुमच्यासारखी कपटी नाही आमची मन. हा नुसतं बोलायलाच राहतं, खा का खायचं. जाऊ दे, ते मेस आलेच काय झालं? आले का ते लोक? आता मला काय माहिती का बरं नाही आले? आता ना काय सांगायचं संध्याकाळी डबा कशाच द्यायचा म्हणून? तू आताची डाळ टाकली ती आता 10-15 मिनिटांनी. ती बी मुंगाची डाळ आहे, भाजीपाला नाही करत. अगं मग तुझ्या नवऱ्याने तुला भाजीपाला सांगू नाही का? ते बी माझ्या नवऱ्यानेच आणायचं का? तुम्ही फक्त माझ्याच नवऱ्यावर येत असता बरं का कधी पण. का तोच एकटा का बैली का? तो काय नुसतं झुंपत राहा तुमच्या घरात. तुझा नाही तरी तू सांगितलं तर लिपस्टिक सांगायची गरज पडते का त्याला आण म्हणून? भाजीपाला त्याला 10 वेळेस फोन करून सांगावं लागतं, आण रे बैलावानी नुसतं घुम्यावानी हिंडतो. तुम्ही आमच्या संसारात घुसत नका जाऊ. तुमचं तुम्ही मारामारीच का बरं करत राहता नेहमी? म्हणजे मोठी झाली का मी ऐकून घेऊ काय तुमचं? काय बाहेर बसले आज? काय भानगड आहे? जेवायचं ना. कोणाला? आता आम्ही नेहमी येतो ना जेवायला, म्हणजे ओळखलं नाही काय? बस या बाईला कधी अक्कल नाही. अहो प्रोग्राम होता, कोणाचा? नाताचा वाढदिवस होता माझ्या. मला वाटलं तुम्ही कोणाला भेटायला गेलो होते काय? नाही त्याच्यामुळे काळे केले म्हटलं चला. आणि शिवाय मी युट्यूबवर काम करतो ना, मग जेवण दिसलं पाहिजे ना, म्हणून काळे केले. तुम्हाला हे माहिती का काय असं तुमचं 60-65 झालेलं आहे. हा अर्धा आपल्या मसनात गौऱ्या गेलेला आहे. नाही आता कशाला युट्यूबवर काम करायसाठी जेवण दिसलं पाहिजे? माणसाने असं तसं राहावं, जसं आहे तसं राहावं. माहिती का? या बाईच्या नादी नका लागू. हो, मला भूक लागली. म्हणजे त्या बाईचं तोंड चांगलं नाही. तुम्ही बोला काय म्हणता? अरे मी तर म्हणजे काय? तुमचं तोंड उघडलं का गट्टार आहे नुसतं गट्टार. हो चांगली हे काय पाहू राहिलो मी? काय बोलू राहिले म्हणजे? डोळ्या का घासडत गेले काय तुमचे? तुम्ही भांडू का म्हणून राहिला ताई? भांडू कोण राहिलं? भांडकुदळ बाई आहे ती. भांडकुदळ हो, मारू नका हो. तुम्ही भांडकुदळ. हे बघा हो, जाऊ तुम्ही, आमची तर डबा नाही आज. निघा. अरे गिराईक भगवान का रूप होता है. थांबा तुम्ही. मध्ये बोला, आम्ही महाराष्ट्रामध्ये राहतो. मराठीच्या. आजपासून तुमची मेस माझ्याकडे. ह्या बाईला पैसे द्यायचे नाही, माझ्याकडे पैसे द्यायचे आजपासून. ऐका थोडं ऐका ताई, शांत व्हा तुम्ही. ती लहान आहे, जाऊ द्या. तुम्ही मोठे आहे ना, समजदार आहेत ना. अहो तिला हेच कळत नाही, लहान थोडी मोठा घास घ्यावा का हे घास गप. घ्यावा केवढा ते बी कळत नाही तिला. हे नसते नाही, कारण मला लहान म्हणून मला नुसतं मारत राहता. मी कोण ऐकून घेईन? नाही नाही, पैसे ना माझ्याकडे द्यायचे मेसचे. महिनाभर तुम्ही माझ्या इथं खाल्लेलं आहे, म्हणजे आता पैसे द्यायची वेळ येते, तुझ्याकडे जाणार का तुम्ही? अहो आम्ही तुमचे गुण गातो लोकांजवळ का लय मेसवाल्या चांगल्या आहे दोघी जणी मस्त पैकी, आणि तुम्ही हे भांडणायचं पाहून मला वाईट वाटू राहिलं. मी सांभाळून घेते म्हणून मेस चालली नाही. देहबाईकडून काय होणार आहे? नाही, सांभाळून घ्या. काय तू सांभाळून घेते? तू सांभाळू पर माझ्या अंगावरचं मास नाही राहिलं म्हणे मी सांभाळून घेते. एवढं मास तर बरं ते- ऐका ते माझे जोडीदार येऊन गेले का? कोण? एक जोडीदार येतो असतो ना माझा. बाबूराव आले. आले ते अजून. अरे भांडू नका राव. मग मी आहे ना, माझ्याकडे ना, आणि तू बाबूराव पण माझ्याकडे जेवल. हिचं राव अहो समजून घ्या थोडस. आम्हाला तुम्ही दोघी चांगल्याचे. हे बघा, हिची सुंदर तोंडाची बरं का, हिचं ऐकू नका. हिला काहीच करता येत नाही. हिला जर भाजी करायला लावलं त्या भाजीमध्ये कधीच तेल आणि मीठ नसतं. नाही, भाज्या नाही. करते म्हणून माझी इथं गिऱ्हाईक चालू आहे. मी सगळं तयार करून देते, हे फक्त टाकत राहतं, काहीच करत नाही. हे बघा कोण भाज्या तयार करतं, आम्ही काय करतो दोघीचे गुण गातो. आम्हाला काय माहिती कोण भाज्या अहो, करतं. तुम्हाला मग कळत नाही, मग आमच्या किचन मध्ये यायचं ना पहिले भाज्या कोण करतं म्हणून बघायला. अरे कशाला यायचं तुमच्या किचन? ताई तुम्हाला पाया पडतो मी, भांडू नका राव. भांडू नका. नाही, तुम्हाला पैसे माझ्याकडे द्यायचे आणि मग तुझ्याकडे महिनाभर खायला
अरे 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 नाही चुकीचा निर्णय तुमचा वाला. त्यांच्या काय तोंडी लागतात बरं त्या जोडीदाराचा फोन बी लागा ना सला बाबूराव येऊन नाही गेला का अजून? अजून नाही आले. अबे फोन बी उचलायला तयार नाही तो. बघा तुमच्या मित्राचं तुम्ही नाही पण आले अरे राम राम बाबूराव. हो अरे काय चाल हो मध्ये कशाला भूक लागली. ए तोंडाने बोला ना, भूक लागली आज काय बोलता? बाबूराव माझ्या अरे तू लई काटकावरती भांडण झालं आता येतं. कोण आहे काय माहिती नाथ बी माहिती नाही तुम्ही जा. आम्ही दोघी जावाई, जावा. अच्छा, एवढ्या अच्छा. दिवसापासून नुसतं खायचंच काम केलं, कळत नाही का आम्ही अरे कोण काय आहे? आम्हाला खायशी मतलब जाऊ दे बाबूराव, तुम्हाला कोणाकडे मेस लावायची ते सांगा. माझ्याकडे काय या बायाकडे हे शांत माझ्याकडे बस लावायची शांत ना? म्हणजे काय वायली निघणार आहे काय तुम्ही? वायलीच निघणार आहे आता. मी या बाई सोबत नाही राहू हो, शकत. असं नका करू वायली नका निघू. वायली निघलो लई नुकसान होती बरं कोणाची? तुमच्या दुगीचीच नुक काही नाही नुकसान होत. माझ्या यार तू नवऱ्याची गप राय रे. जीवावर कोण आहे काय? माझा नवरा चांगला कमवतो माहिती मला काय भूक याच्यावर लागली. डिपेंड. चला. बाबूराव ते काय भांडता मांडता मी एक वाक्य ऐकलं स्वयंपाकच केलं नाही त्यांनी. हा. काय बरं? नाही केलं तुम्ही सांगा आणून खाऊ घाला पार्सल बिर्सल. बसा मांडी घालून बसा आता. काय हो. झालं? मी आता सारखं मागं. डाळ टाकली नाही या बाईने काहीच केलं सारखं मागं मस्त मागं हिंडती सारखं गावभर. बसा मांडी घालून आता. ओ ओ मार ओ, बार नका. हो नका ना हो तुमच्या पाया पडू का अरे बा- मेकअप म्हणते करायचं मला निघायचं गावाला फक्त. ए बाई तू हलक्या बापाची वय ना लहान बापाची वय ना मी तू. कसं नेहमीच लहान बापाची मी नाही होणार. नेहमीच खाते या बाईचा मार. नेहमीच खाती म्हणजे मग तू मारती काय मग मला आता? काय मी पहिल्यांदा पाहू राहिलो गडे असं. संस्कारी आम्ही नाही रे का मारेल कोणाला. मी म्हणलो लय सगळे बाय बघून इच्छा तरी होईल का कोणाला मारायची? तुमच्या तोंडा का पाहून आम्ही मेस लावल्या. हा आप तोंडाकडे पाहून आणि म्हणजे मग म्हणजे आमच्या तोंडावर लिहिलेलं काय काय? नाही नाही नाही, नाही ऐक मग तुम्ही बाया बघून मेस लावायला हो देवा हो माझं भेटत नाही एक काय? सरक इकडे. बाया बघितल्या म्हणून तुम्ही इथे मेस लावायला आले का? ते बाई मला काला वाढताड करतो. नीट बोल ना मग तुमच्या तोंडात मारतील ना राव बरोबर आहे रे मग. त्या पाय तुम्ही म्हंटले कस काय बाया बघून तुम्ही बाबूराव, तोंड ए. बघून मेस काय लावायला? झालं तुम्ही बाय माणसं आहे ना. हा. म्हणलं जायचं कोणाची पोटा करता करत. मग असं हा म्हण मग ना. एक काम करा माझ्याकडे आम्ही या. एवढे पोटावर नाही पडलेलं. आमचे नवरे अजून खंबीर आहे आम्हाला पोसायला. आम्ही उगा घरात काही काम नाही म्हणून करतो. टाइमपास म्हणून असंच हा. हा. बरं. मला पैसे भेटेल आपल्या वरच्या वर असं. भांडणामुळे लोक फायदा उचलून घेतात. तुम्हाला लोकांना कळायला सांगतो. पाहिजे, मोठे तुला असं तुम्हाला कळायला अक्कल- पाहिजे. तुला कळायला पाहिजे. ओ, अरे काय तू नुसतं बाय. माझ्या धावत राहता. तुम्ही जाऊ जाऊ एक सख्या. नाही नाही सावध रे. सख्या जाव पक्के वैरी झालो आता मी. कामाला काय तो? अरे तू चौकशा बंद कर बाबूराव. वाटलं ना तुम्हाला कामवाली? अहो कामवालीच ती त्या बैलाला कोणी भेटत नव्हतं ना म्हणून ती कामवाली करून आणली. कुठे काय कामवाली दिसू राहिली की मी? माझ्याकडे बघा मी कामवाली दिसू राहिली. कुशाला हा म्हणून राहिले हीच नाही, कामवाली त्याला दिसती एकत्र करायचे ना. दिसती. काय आपलं मेसचं काम. मला वाटलं कामवाली एकत्र करायचे ना. हा? बाबरो काय बोलता तुम्हाला कदारी कळत पण आम्हाला तुम्ही ओळख करून दिली नव्हती ना. अरे काय बरं झालं सांगायला भांडणाच्या निमित्ताने ओळख बी झाली. खरं सांगा कामवाली आहे का तुमची? कामवाली अहो कामवाली का मी? तुम्ही पण काय येडेबिडे झाले काय सरपंचा? अरे विचारितो जावा जावा आहे का कामवाली आहे? कामवाली आधी तर कामवालीचा काय संबंध आहे का? तुम्हाला माहिती आहे मी का कामवाली अच्छा अच्छा दिसते म्हणजे का? तुम्ही रागाच्या भरात तिला कामवाली म्हणून राहिल्या. हे बाबूराव म्हटलं मी म्हटलं कामवाली म्हणून तुम्ही म्हटल्या, तुम्ही म्हटल्या. भांडण लावून देता काय? बरं झालं हा? बरं. बाबूराव म्हटलं तिला कामवाली. काय वाईली- बोलू राहिले वाईली कामवाली दिसू राहिली राहिली मी. तुम्ही? हा वाईली निघायचे आम्हाला. वाईली निघून राहिले? हा. वाईली आम्ही पक्के वैरी झालोय आता. माझ्याकडेच मेस लावणे या बायाकडे तर लावूच नका. अहो काही करत नाही माहिती का? निस्तीने लोणचं पापड दिलं तुम्हाला काहीच देणार नाही ती. ते पाहून घेऊ आम्ही काय करायचं ते. माझ्यामुळे तुम्हाला एक तरी भाजी बरं, मला वाढव. पोटभर कोण दिली दोघी ठरवा. पैसे पहिले आणून द्यायचे आणि मग पोटभर जेवायला यायचं पाहिजे. हा. दोघी ठरवा. माझ्याकडे पण पहिले पैसे मला पाहिजे. जे पोटभर दिल ना अहो मग तुम्हाला पोटभर लागत काय? इथं काय बायको बिकट काय पोटभर द्यायला? मेसच्या वेळेला डब्याला जोड तुम्ही पैसे द्या ना. त्या बाया ते भांडणाचा राग आहे ना बदडून काढतील बरं तुला बिन मला बी. का बरं आपा का रागाच्या भारामध्ये आहे ना रागाच्या भारामध्ये हाणतील तुला बिन मला बी. त्यांचं भांडण कसं मिटल शांततेत हे पाय आणि तू कुशाल म्हणतो मला पोटभर कोण जेवण देईल? चक्रम तुझ्यामुळे सारखा चाललंय. हा? तुमच्यामुळे अरे तिसरा आपल्याला पैसा द्यायचा आहे. आपल्याला काय फुकट जेवायचंय काय? अरे मला सांग बाबूराव आपण किती दिवसापासून जेवण करतो हा, इथं बस. जेवणामध्ये काही आपल्याला उणीव भासली का? नाही ना भांडण आहे. एकदा केस निघाला होता. तू गपरे या बाय काय म्हटले तुम्ही? केस नाही नाही कधी? तू- आमच्या तुम्हाला जेवणात? तुम्हाला नाही तुम्हाला नाही कधी आज जेवणात केस निघू शकत नाही हा. कारण ती दर 2 दिवसाला केसाला कलर लावते आणि दर 2 दिवसाला केसाला कलर लावती. आमच्या पांढरा होता का काळा होता? अहो केस नाही निघला ती आमच्या केसची भानगड चालू आहे. आता जेवण झालं का आम्हाला ती केस मिटवायला जायची आहे. हा. तेच मी सांगितलं आमच्या हा. जेवणात कधी केस नाही, 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 नाही. जेवणाला नाही नाव ठेवायचं. आम्हाला नाव ठेवलं चालेल. आम्ही भांडतो नाही ठेवत आम्हाला वकिलाकडे जायचं ती केस मिटवायला ते बोललं ते आता ऐकलं का थोडस बाबा भांडण शांत होईल त्यांचं असं काहीतरी बोलणार आहो. हा अरे नको एका घराचे 2 तुकडे करू तुला काय करायचं? म्हणजे झालं का तुमच्या बरं दोघांचं? मी काय आता- बरं असेल तर द्या ना तयार करून काय जेवण. नाही केलं रे हातचं. जेवण तयारच नाही. डाळ खाता का नुसती मग आता- मुगाची? हा? मुगाची डाळ आहे नुसती. नुसती प्यायची का? हा भात बीत? काहीच भात नाही काहीच बनलेलं नाही. बाईने काहीच केलं नाही. मला मीच्या भरोशावर होती. अहो, बाबा तुमच्या अगोदर मी 1 तासापासून येले भांडत होत्या दोघी अहो, पण जणी. तुमच्या बरोबर आम्ही कोणाकडे जायचं सांगा बरं. जिथं तुम्हाला रस्ता भेटेल तिथं. हिला सांगा ना लय पैशाच्या हातात देत होते ना आता सांगा तिला.
एक मात्र खरं मॅडम, तुम्ही आहे ना बरं का आमच्या पोटावर मारलं रवाज. कशाला पोटावर मारलं? पोटावर मारलं म्हणजे आम्हाला भूक मारली ना पोटात आमच्या. अहो तुम्ही सप्ताहामधले जेवणारे जाय का ना सप्त्यात जेवायला? हा. असं ऐन टाइमवर. ए जापड झोपे तू काय आज करते काय? ओ, तिला काय काय जापड म्हणतात काय? हा ना मधवाई जावे ती तोंडाली. म्हणजे स्टिक आहे तुम्हाला. तुम्ही आता भांडत जरा. म्हणजे आम्ही जावा जावा काही करू, आमचं काम असते. तुम्ही कशाला मध्ये बोलता? कशासाठी ते सांगा मला. तुम्हाला माहिती गिरायक आल्या फक्त भांडणं करायचे. अरे मग बाबा जाऊ नाही दे. ते- गिऱ्हाईकाने वेळेवर कधी पैसे अरे दिले ते का? रक्ताला रक्त आहे, सख्या जावा आहे त्या. मग काय करायचं चाटायचं? पाहिलं ना कसं झापड झुके काय म्हणलं. म्हणते तुम्ही? झापड झुके जावाय जावा आहे ना मग. तुम्ही दुसऱ्यांना काही बोलशाल का? कोणाला? जावायला का बरं? याला सांगा तुम्ही. ते काय बाई ते गाय काय ते गाय बाईला कोणते नाही, पिल्लं ऐक बिल्लं होते, चाटणार हे काय ते? बाबूराव अरे नाही, ऐक 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 मी काय म्हणतोय, आपली भारतीय संस्कृती आहे, दोघं सख्खे भाऊ त्या किती जरी भांडलं ना, पण दुसऱ्या भावाला जर कोणी जर शिवी दिली किंवा मारायला धावला तर तो दुश्मन भाऊ सुद्धा त्याला तुटून पडतो, त्याला रक्त म्हणतात, त्याला संस्कृती. जेवायला आले आपण. तसं या जावा जावा आहे बाबा, भांडत असतील ना तर त्या पटकन तुला हे करतील. याला पाहिलं ना? तुम्ही आधी हा? का बरं? आल्या आल्या. काय मी का बरं ठेचू त्यांना? आमचं काय संबंध ए नाही ठेसलं बिसलं काही नाही. उभे हा. सरपंच काय सांगू राहिले तुम्हाला ठेचायचं नाही म्हणून? नाही बघा. हा काय ताकद आहे मला ठेसायची. मी काय तसा बोलतो का तो सारखा, तो तोंडाचा भरोसा नाही बाबूराव. नीट आता तू मला भूकले लागले, काय करायचं तुमच्यामुळे ठरवा. आमच्यात भांडणं होत आहे, तुमच्यामुळे तुम्ही असं देण्यावर पाहिलं का आता आपल्यावर आरोप करू राहिले. अहो तुम्हाला विनंती आम्ही काय केलं? यायचं हे पाहिजे ते पाहिजे. पाय पाय आता बोरड्या बाहेर काय? ती कुठले? बाहेरच्या माणसाने कुणी यायचं नाही आमच्याकडे. मग कशाला आले? अहो तुम्हाला काय सांगू जाऊ बाई, अहो, हा तो माणूस आहे लावले ना- इकडे आम्ही. हा माणूस आहे त्या काय राजू. लावलं आमच्याकडे? मेस. तेच म्हटलं का गाय बाई लावायला आली होती का तुमच्याकडे लावले का आम्ही? मेस म्हणा ना मग आम्हाला काय असं. बोलायचं राव, तुमच्या तोंडाला आड नाही रे. अहो जाऊ बाई ते ऐका ना. आपल्याला दोष देऊ राहिले बरं का हा, दोघायला. पहा. गुगे हा. थांबा. हा. हा माणूस जिथं जातो ना तिथं पनवती. त्या दिवशी त्या राधीकडे गेला, त्यांची पूर्ण हाणामारी पूर्ण खून झाली त्यांची. का हो? बापरे. मग तुम्ही आमच्या खून करायचं? हो. हो. मग तुम्ही आमची का खून व्हावं म्हणून इथं आले हो, का? नाही, नाही, ठीक आहे, नाही, हो, नाही. ठीक आहे, पहिले इथून दोघं जण. कोणा खानचं नाही. पनवती हा माणूस. बाबूराव मी येऊ का तुम्ही आता? पण होती म्हणे. येतो मी. हा तुम्ही कुठं चालले? कुठं चालले? नाही नाही. कुठं चालले? याला हे मध्ये घाला, पनवती याला माणसाला घेऊन आले आमच्याकडे या गुगे. याला म्हणजे आमच्या नवऱ्याने बघितलं आम्हाला हाणायला पाहिजे मध्ये. हो मी काय केलंय म्हणे कुणीकडे तेच चालले. म्हटलं मध्ये घाला. हा तेच म्हटलं मध्ये घाला. या बाई मी जातो, काही चुकलं असेल माझ्याकडून तर माफी मागतो, पण याला हाग्या मार द्या. काय? हाग्या मार मध्ये. या बा म्हणजे? माझ्या पोटात भूक मावाना, मला भूक लागली, मी जातो आता. मी हॉटेल बरं उद्या येऊ का नको मग? नाही नाही डबे संपले. डबे नाही संपले. नाही उद्या उद्या. खानावळ बंद झाली. बरं, आणि काय? या माणसाला घेऊन जा. पनवती आमच्याकडे भांडणं लावले यांच्या बरं पुढे. मी काय होतं, ऐका ना. तुम्ही आता वाईल निघणार आहे ना? हा, मग? बरं कोण कोण चालवणार मेस? तुम्ही दोघी चालवणार का? नाही नाही अलग अलग. मी चालवणार आहे पण मी तुमची मी नाही घेणार. चालवणार आहे. मग तुमच्या दोघांचे पण टिफिन माझ्याकडे पाहिजे. मला पण तुमच्या दोघांचे पाहिजे. मला पण तुमच्या दोघांचेच पाहिजे. हा. एक करा ना. दिवसाला तो अकरा होते, रात्रीची चक्र होते. ए काय? टिप्पण काय भावचळेल माणूस आहे गाड्या हा? Yes. असं कुठे राहतं का? दोन बरोबर आहे दिवसात ना? रात्रीचे टिफिन राहत असतं का? हा? सकाळ संध्याकाळची माहिती होती मला. ए आज सकाळ संध्याकाळचीच ना मग. 2 टायमाचे माझ्याकडे घेऊन टाका तुम्ही. हे बाईला नाही, काही नाही, जमत नाही, नाही. माझ्याकडे फक्त तिला ती रागेल ना. लोणचं तिच्याकडे पापड काय- देईल ती. लोणचं पापड काय होणार आहे तुमचं मी त्याच्यावर? काय- ए बाई ए. एक काम करा आम्ही 2 गिराईक आहे ना, हा. तुम्ही वाटून घ्या वाटलं हा. कसे? हा कोणाकडे पाहिजे आणि मी कोणाकडे पाहिजे. नाही नाही मला दोन्ही बी लागतात. मला पण दोघी एवढी पाहिजे. कशी स्वार्थी प्रवृत्ती तुमची? स्वार्थी प्रवृत्ती म्हणजे दोन्ही गिराईक तुमच्या. या घरामध्ये मोठी जाऊ कोण आहे? मग मोठी झाली. हा. मोठी असली तर काय झालं? मला लहान आहे, काय नाही, मोठी नाही, आता नाहीये. आता मोठी आहे ना, हा. मोठी ना थोडासा मोठेपणा मोठेपणा दाखवला की दाखवा ना नाही? दाखवा ना. हा, मग मी दाखवते. दोघांचे पण डबे मी वा वा लावते. वा याला असं स्वार्थीपणा म्हणत्या. म्हणजे गुगे सर, हा. गुगे काका, हा. तुम्ही आमच्याकडेच मेस लावा. आम्हाला पोट पाणी नाही, आम्ही लहान बरोबर, आहे, आम्हाला बरोबर. पोट पाणी नाही का? याच बाईलाच पोट आहे फक्त. नाही अहो, स्वार्थी हिचं पोटाचं सगळं खाल्लेलं आहे ना, ते पोटामधून जातं मध्ये माहिती ते जाऊ द्या, तुम्ही एवढी स्वार्थी प्रवृत्ती ठेवू नका. एक तुम्हाला आणि एक मी यांच्याकडे जातो ना. अहो, तो बघ कसा बघू राहिला तुझ्याकडे तिरक्या नजरेनी. त्याच्याकडे त्याचा काही मचा डबा लावते ते त्याला काढून. बाबूराव ए बाबा असं काय बघतोय ए माझ्याकडे? बाबूराव तिला येतो तो एक टाईम आणि हिच्या एक टाईम. नाही रे डाबा. मला डबाच नाही लावायचा तुमचा. चल तू झाला खाऊन मला आता लावायचा जा नाही. जा, नाही लावायचा ना. चल चालतं होय बाबा. ए ए, तुम्हाला राग नको यायला. मग एक एकच कोरा करते दोन टाईम. नको आम्हाला दोन टाईम दोघांचा डबा नाही करायचं. लावायचा. बाबूराव जाऊ दे तुम्ही माझ्याकडे ला. यांचं जाऊ दे. हा. पाय बरं का तुला टाईम तिच्याकडे. नाही नाही, मग तिच्याकडे बी लावायचा नाही. का? माझ्याकडे तिच्याकडे मी नाही एक लावायचा. टाईम तो राहू दे ना. नाही तुमची काय जबरदस्ती? माझ्याकडे तुमची नाही. दादागिरीच आहे. म्हणजे मला चव कळला. काय गरज नाही कशाची. तुमचं कशी याची हिची कशी म्हणजे बाई चव. ए, अरे इतक्या दिवस काय केलं तो? इतक्या दिवस चौडी कळली का? अहो ते पण आता दूध पिऊन आता नेमकं कोण बरीत होतं? मीच बनवत हा, होतो. हा. ए, मी आता- बनवत होती. त्या पाय
मी आता म्हणत पाय- होती तूच काय पाय आता याची वाट पाहिली कशी अरे बाबा खोटं भांडणामुळे बोलताय या तुम्ही माझ्याकडेच लावा खोटडी हे खोटं बोलू बोलू सगळ्यांनी का माझ्याकडून काम करून घेतलं आतापर्यंत मी नाही ऐकणार बाबूराव. आता हिचं. त्याची डाळ कोणा बनवली डाळ मी बनवली होती मी बनवली होती मी सगळी फोडणी दिली यांनी फक्त कांदा चिरून दिला होता हा का हम्म. अरे, अरे, ए अरे. तुला डाळ यायचं आहे ना जीबी उदार म्हणा मला हा माहिती ना मग हिने अरे बनवली यांनी असेल, बनवली 100%. ती अहो यांनी नाही केलं कांदा इतका घाण कापला आणि कसला कसला काय काय होतं काय माहिती त्याच्यात अरे, एकदम आम्ही त्याच्यामुळे आम्ही पैसा देतो जरा व्यवस्थित सडलेला कांदा वापरला बाबूराव व्यवस्थित बनव. अरे बाबा तुला टोले टोले खायच्या अगोदर उठायचे की ए, ते काय बा कानात सारखं गोन गोन करू तू आज टाकली काय दोन अरे बस काय कापची अहो गुगे साहेब मारून राहिले तुम्हाला ते नाही, ए, मी तुला जातो पटलं नाही तू? मी जा चाललो तुमच्या पनोती मित्र घेऊन आमचंच भांडणं त्या लागलं बाई जाय म्हणून राहिले चाल आता आपल्याला बरं. जा तुम्हाला अरे दुसऱ्या हा? खानोळी खुडल्या का बाबा जाते राहत इकडे जा. आमच्या जेवणाला तुम्ही नाव ठेवता नाही तसं नाही बाई, चूक मान्य केली पाहिजे का बरं मान्य आम्ही केली? पण आम्ही प्रेक्षक केलीच नाही आम्ही गिरायक आहे ऐका जरा ठेवा गिरायकाने नाव ठेवलं तर तुम्हाला राग येऊ नका देऊ या नाही तर माणसाने याचे- पण त्या दिवशी डाळ खाली या माणूस काय बोलला तुम्ही नाही बोलला. बोलला अरे त्याच्यात त्याला सर देवायला त्याला काय चौकळत ती ए तुला यायचंय का मारतील बरं मी येतो भाऊ तुला यायचं असेल तर चाल नाही तर मारतील बरं त्या कायची काय बकू राहिला त्यांचं झालं भांडण आणि तू काय पेल काय रे तुम्ही पनोती निघा इथून उठा मी पण होते हा, चल. पनोती तुम्ही उठा बरं ताक इथून. लावणारच नाही आता म्हणजे एक ताकद राहू दे नाही नाही, मला नाही डेली लावायचं. काय राहू दे भावाला. मला नाही, नाही नाही, लावायचं. नाही, त्या नाही म्हणते याची ये काय जाईल सकाळी संध्याकाळी जाऊ. मला सकाळ मला तुमची मेसच नाही आणि रोक्या लावायचं वाकून वाटलं सर मला पैसेच नको काय पैसे बी नको तुमची मेज बी नको तुम्ही बी नको जा तुम्ही दोघं जण इथून चाल ना आता चाल ना बाबा हे म्हणजे चालणार आमच्याकडे आहे खायचं पाहिजे ना आमच्या अन्नाला नाव ठेवायचं हा. कधी तुम्ही आपल्याला? जेवणाला आता आता अन्नाला नाही म्हणजे का? जेवणाला नाव ठेवायचं नाव ठेवलं नाही राजू आता हो ना. डाळ चांगली झाली त्याची नाही म्हणे. डाळ आहे ना चुकली होती हिने केली होती यांनी केली होती मग हिने मा- केली होती यांनी सडका कांदा कापला मी काय करू अहो हिला फोडणी जाताना हिला जिरे टाकायचे का मोहरी टाकायची शहा जिरे टाकले ते मी जास्त टाकले अहो पण काय पाहिजे चुकलं तर कोणतरी मान्य करा ना मग ही मान्य करते का पण तुम्ही नाव कसं ठेवता अन्नाला हा, नाव मला नाही ठेवू म्हणायचं, नाही. अन्नाला नाव ठेवायचं नाही मग अन्नाला नाव ठेवलं तुम्ही बाबूराव याला काय एक चूक डोकं अशी झाली आमची वाली तुम्हाला जेवण झाले आम्ही ताबडतोब पैसे देत होतो ना ते द्यायला नव्हते पाहिजे हा. तर आमच्याकडे बाकी नाही नाही बाकी हा? फुकट काढायचं इथं नाही 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 फुकट देतं ते ए अन्न. बाई बाकी ठेवलीच ती ना मग तुम्ही आमच्या बाहेरच्या संग परिस्थितीत आमच्या संग काय? व्यवस्थित बोलले असता पण काही बाकी नाही ना आमच्याकडं पैसे नाही दिले पाहिजे म्हणजे नाही नाही रोख पैसे द्यायचो ना हीच चूक झाली आम्हाला जेवण आवडायचं आम्ही रोख पैसे देत गेलो आतापर्यंत हॉटेलमध्ये काय तुमचा कोणी बाबा कोणी बसेल असतो काय अहो तुमची मेश आहे तुम्ही चप्पल खाली लाखो ठेवा रुपये द्या पण तुम्ही आमच्या अन्नाला नाव ठेवता ना आम्हाला तुम्ही असे क्लायंट नकोय जा तुम्ही, आपल्याकडे निघा. बाकी असते ना बाबा यांनी बरं का खूप रावण्या केल्या असत्या आपल्या पण आपल्याकडे काही बाकी नाही ना चल चला आता शोभत माणूस काय असं काय बघतोय जाऊबाई अरे गिराईक भगवान का रूप होत आहे तुम्ही आम्हाला खुशाला गच्चाटे मारून काढून देऊ राहिले जा इथून ना दोघं पण जा हा असं काय बघू राहिली आंबरस आहे का आंबरस ए आंबर चाल तिकडे जेवला काय आंबरस निघा इथून. लोक गंमत पाहतील टोले खायच्या अगोदर निघ आता चल निघा पटकन इथून ना. परत येऊ नका इथं नाही येणार आम्हाला काय खुडल्या का बाकीच्या हॉटेली पनोती कुठले ए, अर्थ. जा इकडं. तुझ्यामुळे भांडण तो बघा झाले. तो माणूस कसा बघत होता बघत होता दलिंदर तुला कळलं का कळलं काही तुमच्यामुळे तिसरा लोकं फायदा सगळं घेतो भांडणं करती. तुम्ही भांडणं काढता कोणी भांडणं सुरुवात केली होती तुम्ही इथं काय कटकट करायला मी म्हटलं डाळ टाकली म्हणे मी काही केलं नाही म्हणे आता 8,000चं नुकसान झालं तुझ्या नवऱ्याला सांगायचं पुढच्या महिन्यापासून घरामध्ये किराणा आणि गॅस दोन्ही पण तुमचा भरायचं नवरा तर म्हणून. 1 रुपया देत नाही हो माझा नवरा तरी 8,000 रुपये माझ्या देतो नवऱ्यामुळे तुझ्या नवरा शिक्षण झालं ना तू बायला हिंडत होता गाव गाव बायला म्हणते माझ्या नवरा माझा नवरा का बायलाच आहे का हा तुमचा नवराच बायला असेल आणि नवरा